तुमचा शब्द मी कधीच मोडणार नाही। आता त्या घरात माझं मन किती रमल मला माहित नाही। त्या घरात मला फक्त बळी द्यायला आणलं होतं। ही गोष्ट माझ्या मनात कधीच जाणार नाही, पण तरीही मी तुमच्यासोबत नाही येणार। भाऊसाहेब, कृष्णी तुमच्या सोबत येणार नाही। भाऊसाहेब, तुमच्याबद्दल आमच्या समद्यांच्या मनात लई आदर आहे। तुम्हाला जर काही समजा माहित असलं असतं ना, तर तुम्ही कृष्णीच्या बाबतीत ही अन्याय होऊच दिला नसता, ह्यावर बी आमचा विश्वास आहे। पण माझ्या लेकीच्या मनाला ज्या जखमा झाल्यात त्या अशा सहजासहजी कशा भरून निघत्याल तुम्हीच सांगा। तिच्या मनाला काय वाटत असेल याचा विचार आपल्याला करावाच लागेल। माझ्या कृष्णीला मी तुमच्यासोबत पाठवलं बी असतं, पण माझी अशी इच्छा आहे की ज्या माणसांनी माझ्या कृष्णीच्या बाबतीत एवढा मोठा कट रचला त्यांनीच इथं येऊन सन्मानानं माझ्या लेकीला इथनं घेऊन जावं। जवळ ती माणसं इथं येऊन माझ्या कृष्णीला कुठलाच त्रास देत नाही असं वचन देणार नाहीत, तवर माझी कृष्णी इथं त्यांच्या घरात येणार नाही। मामे, आशा बरोबर बोलते। गुलीनं आणि रंजनानं कृष्णावर खूप मोठा अन्याय केलाय। त्यांनीच कृष्णाची माफी मागितली पाहिजे आणि मानानं आणि सन्मानानं तिला परत घेऊन जायला पाहिजे। आशा, आम्ही तुला शब्द देतो, त्या दोघी येतील, कृष्णाची माफी मागतील आणि मानानं कृष्णाला घेऊन जातील। येतो आम्ही। कृष्णा, आमचं एक ऐकणार? तुझा राग कारखान्यावर नको काढूस पोरी। कारखान्यातल्या लोकांना तुझी गरज, कारखान्याला तुझी गरज। ऐकशील आमचं? ही आमची तुला विनंती आहे। कृष्णा, 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 आपल्या आयुष्यात आता जे काय घडलं ती जर फक्त एक वाईट स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं। राया, चहा आणलाय तुझ्यासाठी। ही कसली जखम झाली तुला? काय लागलं तुला हे राया? हा, काय बी नाही झालं, थोडंसं लागले फक्त। हे थोडंसं आहे? काळजी का नाही घेत तू? लक्ष कुठे असतं तुझं? हे असं चालणार नाही हं? मला माहिती आहे, कृष्णा गेल्यापासून तुझं चित्त थाऱ्यावर नाहीये, पण तू नको काळजी करू। कृष्णा नसली तरी मी आहे ना। अरे म्हणजे ती परत येत नाही तोपर्यंत मी आहे ना। मी घेईन तुझी काळजी। त्याची काय बी गरज नाही। रायाची काळजी घ्यायची दुसऱ्यांची कोणाला गरज नाहीये, याची बायकोच घेईल याची काळजी। हो, पण त्यासाठी ती घरात असायला हवी ना। ऐका मग, भाऊ गेलाय कृष्णाकडे,
तो स्वतः तिची समजूत घालून तिला परत घरी घेऊन येणार आहे. काय खरंच? मग घरची लक्ष्मी रुसून गेल्यावर भाऊ शांत कसा बसल? कृष्णा भाऊंचा शब्द कधीच मोडणार नाही. ती नक्की परत या घरात येणार. ती कशी परत येते ते मी बघतेच. रंजे, अगं कुणाची वाट बघतेस? कोण येणार आहे? माझी नाचून येणार आहे. जावा जावा जावा, तिची स्वागताची तयारी करा. पण हा, कृष्णाला जर त्रास दिला ना तर मग मी हाय आणि तुम्ही. यावेळी कृष्णा नाही तर जो कोणी कृष्णाला त्रास देईल त्याला मी घराच्या बाहेरच काढीन, सांगून ठेवते. भाऊ, कृष्णा कुठे आहे? हे काय, तू एकटाच दिसतो. कृष्णा मागून येते काय? आशा आणि स्वपन तिला घेऊन येतेत का? भाऊ, कुठं राहिली माझी कृष्णा? नाही आली ती, पण ती येणार हे ठरलंय. तुमच्या दोघींच्या कारस्थानामुळे कृष्णा हे घर सोडून गेलीये. तेव्हा तुम्ही दोघींनी जायचं आणि कृष्णाला घेऊन यायचं. भाऊसाहेब, पण आम्ही तुम्ही दोघींनी जाऊन तिला घेऊन यायचंय. तुम्ही तिचा अपमान केलाय, तिला चुकीची वागणूक दिलीये, तेव्हा तिची माफी मागायची, तिला मान सन्मानाने या घरात परत घेऊन यायचंय. विषय संपला. कृष्णा, का वागतेस तू असं? का परत येत नाहीयेस ग? तुला का कळत नाही? कसं खोटं वागेन तुझ्याशी? एवढं चुकीचं कसं वागेन मी? मी नाही जगू शकत कृष्णा तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. ऋतिका नंतराच्या लग्नाच्या दिवशी मला तुला लय काय बोलायचं होतं. तुला सांगायचं होतं की तू किती छान दिसतेस. मला तुला सांगायचं होतं की मला तुला आयुष्यभर असंच जपायचं आहे. तुला सांगायचं होतं की मला कधीच सोडून जाऊ नकोस. पण तू त्याच दिवशी माझ्यापासून लांब निघून गेलीस कृष्णा. त्याच दिवशी लांब निघून सगळं विस्कटलं. नाही, मी नाहीच कुठं देणार. मी फोन करीन पण कृष्णा फोन उचलल का? माझ्याशी बोलल का? कृष्णा, फोन वाजतोय की तुझा? बघ की जाऊन. थांब आता, हात धुवूनच जावं लागल.
आलेच. किती हट्टी आहेस ग तू कृष्णा. एवढा राग चांगला नाही. अगं, अशाने आपल्या नात्यातला दुरावा कसा कमी होणार आहे. बोल ना कृष्णा माझ्याशी. माघारी फोन करू का याला? पाय बरा असेल ना याचा. एकदा फोन करून बघते. नको, याची काळजी करणारे बरेच लोक आहेत. हाय, मला बोलायचं याच्याशी. कशाला उगाच राहून तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला नाही बोलायचं तुझ्याशी. बोल बोल, तुम्ही बोला. माझी गर्लफ्रेंड पण अशीच करते. तू आपली जवळची मैत्रीण आहे म्हणून तुला फोन करतोय, तर तू माझ्याशी अशीच वागते. अरे मुंजा, मला वाटलं रायाचा फोन आहे म्हणून मी न बघता तू चल्ला आणि बोलले. मला माहित नव्हतं तू आहेस ते. हा, मग तू काय रायाला बोलली का? बोल 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 बोल, अजून बोल. त्याला असं झापका नाही. कृष्णे, घरी जाऊन मी त्याला धमकी देऊन येऊ. अगं, अशी धमकी देतो का नाही, असा सरळच करून टाकतो लाकडासारखा. ए, रायाला काही बोलायचं नाही हं, आधीच सांगते. नवरा आहे तो माझा. मग मी कुठं म्हणलं माझा आहे म्हणून? आणि कृष्णे, त्याच्यावर तू स्वतःच भडकलीस ना. तुला बरं वाटावं म्हणून बोललोय मी. हो का? आमचं वेगळंय. तुला मध्ये बोलायची अजिबात गरज नाहीये आणि मी अजिबात सहन करणार नाही हं. अरे काय का कृष्ण, तू बी सदा कदा भडकलेली असती. बळच बोललोय मी. हा, ठीक आहे. बरं, फोन कशासाठी केलेलं होतं ते सांग. नाहीच करणार तर तू फोन मला. कळाली मला तुझी काळजी. आता मी बी फोन नाही करणार तुला. आता ही माझी रूम वाटते. काय चाललंय तुझं? अगं, असं काय करतेयस? एकतर आपली त्या कृष्णीमुळे पहिली रात्र खराब झाली. बेबी, ती आज आपण एन्जॉय करूयात ना. काय काय चाललंय तुझं? मला हात लावायचा नाही अजिबात, आधी सांगून ठेवते. अगं, असं काय करतेस तू? आपलं लग्न झालंय ना. हा, मग लग्न झालं म्हणून काय झालं? तू काय माझ्या मनाविरुद्ध माझ्या जवळ येणार का? मला चालणार नाही. तू इथे झोपायचं नाहीस. चल बाहेर जा, बाहेर जा. बाहेर? अगं, बाहेर जाऊन काय करू मी? बाहेर जाऊन झोप. इथे मी झोपणार आहे आणि माझ्या बरोबर कोणी असलं की मला झोप लागत नाही. सो प्लीज. बेबी, असं काय करतेस? मी तुझा नवरा आहे ना. नवरा आहे म्हणून काय झालं? मग मी माझी झोप मोडून घेऊ का? तू बाहेर जाणार आहेस की नाही? इथं झोपतो ना खाली. कळत नाही का तुला मी काय म्हणते ते? अगं, ऐक ना अंतरा. हातात हात तरी दे की. बाहेर जायचं सांगितलं ना. मग अगं. माझी झोप मी अंतरा, मी नाही काय करत, पण मला मारू नको. अगं, नाही करत मी काय. कोण आहे?
अरे देवा, शिव इथं काय करतोय? ह्या पोराचं तर का नाही मला काय कळेनाच झाले. नुकतंच लगीन झाले आणि बायकोपासून लांब येऊन इथं माझ्या खोलीत झोपलाय बी. ऋतिक, हे ऋतिक, 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 ए ऋतिक. अंतरा, मी नाही काय करत अगं, नको मारू मला, नको मारू अंतरा. अरे काय बरं राहतोयस हा? आणि इथं का झोपलायस तू? खोलीत का झोपला नाहीस? काय सांगू तुला मम्मी, अगं अंतरानं खोलीत बाहेर काढलं मला. तिच्या बरोबर खोलीत कुणी असलं की झोप लागत नाही अशी बोलली ती. म्हणून तू तिचं ऐकून लगेच इथं येऊन झोपलायस वी? अरे काय वाटतंय का तुला हा? अरे आता नवरायस की तू तिचा? हे तिला बी कळायला पाहिजे मम्मी. दात उटकत माझ्या अंगावर आली होती. काय एवढी कवा बिघडली ती? काय नाही, ही समजा तुझ्यामुळेच झाले. लय बाजू घेऊन बोलतोस ना तिची. बघा आता कर्माची फळं. तुझ्यामुळे डोसक्यावर चढून बसली ती. मम्मी, मम्मी काय मम्मी? अजिबात मम्मी मम्मी करू नकोस. तिच्याकडे तर बघणारच आहे मी आता. मम्मी तिला काय बी बोलू नका, वाईट वाटेल तिला. घे. अजून बाजू घेऊन बोल. तुला तर का नाही चांगला चेचला पाहिजे बघ. थांब, चल उठ इथनं. उठ, तू बी आवर आणि मला बी आवरून दे. चल उठ. मम्मी झोप होते की मम्मी. बायकोची लय बाजू घेऊन बोलतेस का नाही? मग तिच्याच खोलीत जाऊन झोप जा. उठ इथनं, चल हो बाहेर. उठ. कुणी बी झोपू द्या ना मला इकडं. हा जा. राया, घरच्या आपी. भुयाजे, अगं तू कशाला आलीस त्या घेऊन? आली अशीच. अरे तू खाली आल्यास नाही म्हणून मी वर आले. राया, मला माहित आहे तुझ्या मनाला किती यातना होतात, पण हिम्मत हारू नकोस. समजा चांगलं होईल. काळ आपली परीक्षा बघतोय. हे गडूळ पाणी खाली बसलं ना की समजा पहिल्यासारखं चांगलं होईल बघ. तू असा जग थांबल्यासारखा बसू नको फक्त. माझ्यासाठी माझं जग थांबल्यासारखंच आहे पुये. असं कसं? जग थांबलं तरी तुला थांबून नाही चालणार. तिकडं कारखाना आहे जो तुझ्या जीवावर चाललाय. भाऊनं ती जबाबदारी तुझ्या आणि कृष्णाच्या अंगावर टाकली आहे. तुला दुःख झालं म्हणून कारखान्याने का शिक्षा भोगायची? आणि कारखान्यात जाऊन तू काम केलंस की तुझं मन बी रमल तिकडं. जरा बरं वाटेल तुला. तुला असं नाही बघू वाटत. जा बघू कामावर. तू म्हणतेस ते सगळं पटतंय मला फुये, पण माझी इच्छाच होईना झाली आहे काय काम करायची. कारखान्यात जाऊन तरी माझं मन कसं रमल ग? तिथं बी कृष्णाची कमी जाणवलच ना मला. का बरं? ती येईलच की कारखान्यात. भाऊने तिला विनंती केली आहे. मला खात्री आहे ती नक्की येईल कारखान्यात. ती तिच्या जबाबदारीपासून अशी लांब नाही पडणार. तू पण जाशील ना कारखान्यात?